साईनगर प्रभागामध्ये आपण आलेलो आहोत आणि महानगरपालिकेचा रणसंग्राम सध्या सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामामध्ये आपल्या सोबत आहे या प्रभागातले काही नागरिक असेल, काही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या प्रभागातील काय रणधुमाळी सुरू आहे ते. काय सांगाल या प्रभागामध्ये कुणाची स्थिती चांगली मजबूत आहे आणि कुणाला लोक लाईक करतात? या प्रभागात भारतीय जनता पार्टीची परिस्थिती एकदम चांगली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे विजयी होतील. दादा काय सांगाल तुम्ही, तुम्हाला काय वाटते, काय अपेक्षा असते जनतेची आणि काय उमेदवारांनी पूर्ण करायच्या? नाही, भारतीय जनता पार्टी त्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकते आणि त्यांचे उमेदवार निवडून येतील. दादा काय सांगाल, काय समस्या आहे प्रभागातल्या? सर, हम भारतीय जनता पार्टी के साथ में और हम पूरा पैनल ही लाएंगे. समस्या काय? समस्या कोई नहीं हमको बीजेपी से. अच्छा, म्हणजे समस्या काही नाही तुम्हाला? कुछ भी नहीं. विकास कामं पूर्ण झालेले आहे? पूरा हुआ हमारा. आता कोण पाहिजे मग तुम्हाला, उमेदवार कोण पाहिजे? हमारे को पूरा बीजेपी का पैनल वही बोल रहा हूँ. अच्छा, जे असतील ते कोणी चालते पॅनल. बीजेपी. काय सांगाल भाऊ या निवडणुकीच्या संदर्भात? या निवडणुकीसंदर्भात हेच सांगू शकेल मी की पूर्ण लक्ष सीएम साहेबांचं साईनगर प्रभागामध्ये विशेष काय आहे. त्यांनी त्या दिवशी रॅलीमध्ये पण सांगितलेलं आहे की मला तुषार भारती आणि त्यांचं पॅनल पूर्ण निवडून आणायचं आहे. त्याच्यामुळं बावनकुळे साहेब असेल, सीएम साहेब असेल, पूर्ण लक्ष या प्रभागात त्यांनी विशिष्ट दिलेलं आहे आणि भाऊच्या घरी पण येऊन गेलेले आहे. याचा संदेश हाच आहे की बा तुम्ही या प्रभागात चारी कमळ निवडून आणा म्हणून. अच्छा, कमळावर जे उमेदवार असतील त्यांना निवडून आणावं असं मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलं होतं आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केवळ कमळाचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकावा यासाठी प्रयत्न करत आहे. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरोकर तदिनकर सुंदरकर, अमरावती.